एखाद्या समाजाच्या गर्भामध्ये ज्यावेळेस सर्वसामान्यांच्या वेदना भयंकर प्रमाणात वाढून जातात ना, त्यावेळेस त्याला प्रसूत करण्यासाठी एखादा महात्मा जन्माला येतो. आणि तेच प्रसूत झालेलं म्हणजे संविधान आहे, आणि या संविधानाला जन्माला घालणारा, सोबतच कलम 19च्या आधारे मला इथे बोलण्याचं आणि तुम्हाला ऐकण्याचं स्वातंत्र्य देणाऱ्या परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी संविधान अवताडे सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो आणि आपल्यासमोर विषय मांडतोय. गोंधून मस्तकावर संविधान घेतो. परीक्षक महोदय, 1945चा जर विचार केला तेव्हा दुसरे महायुद्ध समाप्त झाले आणि स्वातंत्र्याचा प्रश्न आमच्या समोर होता. आणि याच प्रश्नावर विचार करण्यासाठी ब्रिटिश सरकारने शिष्टमंडळ भारतात पाठवलं. पुढे जाऊन हेच मंडळ कॅबिनेट मिशन या नावाने ओळखण्यात आलं आणि याच कॅबिनेट मिशनच्या अंतर्गत संविधान समितीची निर्मिती करण्यात आली. मुळात संविधान लिहिण्याचा पूर्ण भार एकट्या बाबासाहेबांवरच पडला होता. ज्या माणसांनी संपूर्ण आयुष्य जातीभेद, वर्णभेद, असमानतेचा सामना केला, आता संविधान लिहिण्याचा पूर्ण भार माझ्या एकट्यावरच पडलेला आहे. मी हा भेदभाव आयुष्यभर सहन केला, येणारी पिढी ही सहन करता कामा नये. म्हणून बाबासाहेबांनी एक अशी राज्यघटना निर्माण केली की ज्यामध्ये कोणत्याही जाती, धर्म, लिंग, संप्रदाय यात भेद न करता सर्वांना समानतेचा अधिकार मिळवून दिला. कारण आयुष्यभर संसाराची फाटकी ठिगडं जोडता जोडता कित्येक गरिबांचे, बहुजनांचे हाल बेहाल झाले होते. रक्ताच्या थारोड्यात पडलेल्या जनावरांचं मांस खाऊन गाव कुसाबाय ठेवण्यात यायचं, सावलीचा स्पर्श देखील होऊ नये म्हणून. नैसर्गिकरित्या येणारा पाण्याला स्पर्श करताच विटाळवायचा कित्येकांचा, आणि शेवटी भरलेल्या डोळ्यांना पुसण्यासाठी तो दिवस आलाच ज्या दिवसाची संपूर्ण भारत उत्साहाप्रमाणे वाट पाहत होता. आयुष्यभरच्या वेदना आता सुखामध्ये तब्दील होणार होत्या. मनामध्ये गाठलेल्या भावना आता शब्दांमधून प्रकट होणार होत्या. भय, दुःख, जातीभेद, वर्णभेद या सर्वांना ओलांडून आता आम्ही मुक्त होणार आहोत. आता आम्हाला मोकळा श्वास घ्यायला मिळणार. या आशेने संपूर्ण भारतीयांचे पंख हवेमध्ये उडण्यासाठी तयार झालेत. आणि 26 नोव्हेंबर 1949ला घटना समितीने संविधान स्वीकारला आणि आवाज आला 26 जानेवारी 1950ला. आता लोकशाहीत माणसं माणसात आली आणि सर्वसामान्यांच्या वेदना आता संविधानाच्या कुशीमध्ये निजू लागल्या. धर्माची रांगोळी करून रंगारंगामध्ये वाटणाऱ्याला तिरंग्याचा रंग समानता दाखवू लागला. कित्येक मुख्या पाखरांना बोलण्याचं स्वातंत्र्य मिळू लागलं. संसाराचं डोंगर उरावर झेलणाऱ्या, मंदिरापासून दूर ठेवणाऱ्या माऊलीला आता संविधानाच्या माध्यमातून समान अधिकार मिळू लागले. चूल आणि मूल या तत्वांना मातीत गाडून ती उडू लागली. तिच्या विचारांना पंख फुटले. पुढे जाऊन ती इंजिनियर झाली, डॉक्टर झाली, वकील झाली. तिच्या विचारांची झेप एवढी की ती चंद्राशी मैत्री करणारी कल्पना चावला सुद्धा झाली. इतकंच काय, तर ज्या देशामध्ये एकेकाळी स्त्री ही फक्त उपभोगाची वस्तू समजल्या जायची ना, आज याच देशामध्ये सर्वसामान्य द्रौपदी मुर्मू सारखी महिला जर या देशाची राष्ट्रपती बनत असेल तर मला वाटतं हे संविधानाचे उपकारच म्हणावं लागेल. मित्रांनो, विरून गेलेल्या कालखंडामध्ये 4 वर्णव्यवस्था या देशामध्ये होत्या, ज्यांना आजपर्यंत वर्णव्यवस्थेमुळे मोकळा श्वास घेता आला नाही. जे अस्पृश्य होते, गरीब होते, ज्यांना सार्वजनिक ठिकाणी जायची सुद्धा मुभा नव्हती, त्यांच्या सावलींचा किंवा स्पर्शानेच विटाळवायचा, या असल्या तत्वांना बाजूला सारत नवीन वर्ण निर्माण करण्यात आले आणि या मागासवर्गीयांना SC, ST आणि OBC मध्ये समाविष्ट करून सार्वजनिक ठिकाणी आरक्षणाच्या माध्यमातून समान संधी मिळाली. ज्यांच्या बरोबरीनं चालायची देखील हिंमत नव्हती ना, तर त्यांच्याच खांद्याला खांदा लावून मतदान करण्याचा अधिकार सुद्धा मिळाला. ज्या पद्धतीनं हजारो करोडो असणाऱ्या अदानी अंबानीला 1 मताचा अधिकार मिळाला, अगदी त्याच पद्धतीनं आपल्या शेतामध्ये पुरुषाच्या बरोबरीनं राबणाऱ्या माऊलीला सुद्धा, रेल्वेच्या डब्यात आपल्या ताडीच्या आवाजाने हाक मारणाऱ्या तृतीय पंथीयांना सुद्धा, इतकंच काय तर एक वेळच्या भाकरीसाठी दिवसभर रोडावरचे प्लास्टिक पेपर उचलून पोट भरणाऱ्या गोर गरिबांना देखील कोणताच भेदभाव न करता एक व्यक्तीच्या माध्यमातून समान अधिकार मिळाला. हे बाबासाहेबांचे उपकारच. मुळात भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी आणि सर्वोत्कृष्ट राज्यघटना म्हटली तरी हरकत नाही, जी सर्वांना समान न्यायव्यवस्था कायम अस्तित्वात असावी असं सांगते. मात्र याच लोकांनी लोकांसाठी चालवलेल्या देशामध्ये जेव्हा सेलिब्रिटीच्या गाडीच्या चाकाखाली माणसं शिरडून मारली जातात ना, कुस्तीच्या क्षेत्रात आपल्या भारताचं नाव संपूर्ण देशामध्ये गाजवणाऱ्या साक्षी मलिक, विनेश फोगाट सारख्या महिलावर जेव्हा अत्याचार होतो आणि त्यांना न्याय मिळत नाही ना, तेव्हा हे संविधानाचा अपमान वाटायला लागते. नुकताच NCERTच्या पाठ्यपुस्तकात रामायण महाभारत शिकवण्याचं वक्तव्य आपल्यासमोर आलं. आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये जर अशा प्रकारचं वातावरण निर्माण होत असेल आणि मुद्दामून संविधानाची कलम व तत्व ही न पोहोचवता धर्माचा अभ्यास जर दिला जात असेल, तर येणारा काळ हा धर्मांध काळ असेल, हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणूनच की काय, होणाऱ्या कित्येक मूलभूत अधिकारांविरुद्ध बंड पुकारण्यासाठी भारतीय संविधानाची आत्मा म्हणून बाबासाहेबांनी कलम 32 प्रदान केलेली आहे, त्या मार्गावर आपण वाटचाल केली पाहिजे. कारण स्टेट अँड मायनॉरिटीज या पुस्तकात बाबासाहेब सांगतात की भारतीय संविधान हे जगातले सर्वश्रेष्ठ संविधान आहे.
परंतु या संविधानाला 3 घटकांपासून धोका आहे. ते म्हणजे गुन्हेगारी, घराणेशाही आणि व्यक्तिपूजा ही वाढता कामा नये. परंतु सध्याची जर वर्तमान परिस्थिती बघितली ना मित्रांनो, तर यांचीच लाट आपल्याला सर्वदूर पसरलेली दिसते आहे. मुळात आज संविधानाची परिस्थिती काय आहे? आज संविधानाची परिस्थिती पिंजऱ्यात अडकलेल्या एका पोपटासारखी झालेली आहे. त्याला सर्वसामान्यांजवळ पोचायचं तर आहेच, पण ही व्यवस्था त्याला पोचू देत नाही. आणि म्हणूनच एकंदरीत भारतामधून जर कोणती वस्तू घेण्यासारखी असेल ना, तर ती फक्त आणि फक्त भारतीय संविधान आहे, असं नेल्सन मंडेला म्हणतात. मात्र एकीकडे मंदिर वही बनाएंगे, मस्जिद वही बनाएंगे याकडे आमचं लक्ष केंद्रित करून दुसरीकडे याच संविधानाला बदलण्याचं षडयंत्र इथे रचलं जातं. एवढंच नव्हे तर जवळपास 300 खासदारांची संख्या सुद्धा झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये याच बहुमताच्या आधारे ते संविधान बदलण्याचं पूर्ण षडयंत्र करतील असं मला वाटते. आणि म्हणूनच पिरेशीचं नाव छातीवर गोंदवण्यापेक्षा मस्तकात संविधान गोंदव मित्रा, जेणेकरून येणाऱ्या काळात आपलं एक एक मत संविधान वाचवण्यासाठी गरजेचं ठरणार. हाच आशावाद व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय संविधान, जय भारत.